हां. सो आय हॅव स्टार्टेड रेकॉर्डिंग द सेशन. सो 3 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. व्हॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम जर दिसली तर डायग्राम लगेच मी तुम्हाला नेटवरनं घेतो आणि जेणेकरून मग आपण व्हॅन डी ग्राफ जनरेटरचं डायग्राम बघून लगेच आपण त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला करवता येईल. बरं, 12वीच्या फिजिक्सच्या बुकमधला हा कन्सेप्ट आहे. तर 12th फिजिक्स इथं लिहितो वाटलं इन दी ड्रॉ नीट लेबल डायग्राम 12th फिजिक्स. सो 12th फिजिक्स में देखता हूँ, इसको ओपन करते. हाँ. सो आहे का बाबा, आहे का बाबा. थोडीशी डायग्राम वेगळी दिसू शकते आपल्याला. तर तेच मी पाहतोय फक्त डायग्राम आपल्या याच्यासोबत मॅच होती आहे का. तर डायग्राम मॅच होत असेल तर तीच डायग्राम घेतो मग मी, असं म्हणून विचारलं. तर 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 मॅच 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 स्टेट बोर्ड फिजिक्स. मला आता डायग्राम याच्यातूनच घ्यावे लागते की काय मग, आपल्या नोटबुक सॉरी बुकमधली डायग्राम घ्यावी लागते की काय. शाला.com वाल्यांनी काय दिली जाऊ डायग्राम बघू द्या अशी. हाँ शाला.com, हाँ ये शाला.com वाले की मैच हो रही बाबा थोड़ी थोड़ी. यस 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 यस. ओके 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 बॉस. ये नी शाला.com वाल्याची लिहिली दिसती कॉपी पेस्ट. ठीक है. सो इसको इमेज को ओपन इमेज इन सेव इमेज ॲज PNG डाउनलोड्समध्ये इमेज ओपन होती का पाहू द्या मला. जर इमेजेस ओपन होत असली तर लय भारी. हां डॅन. चलो. सो दिख रहा है फिर सभी को. ओय दिसतंय का सर्वांना बघा. सो दिस इज व्हॅन डी ग्राफ जनरेटर. व्हॅन डी ग्राफ जनरेटरमध्ये आयटम्स काय काय ते बघून घ्या. ठीक आहे. सो हीच डायग्राम आपल्याला जर कॉपी पेस्ट करता येत असेल आपल्या याच्यावर तर घेऊ का. व्हॅन डी ग्राफ जनरेटर इन्सर्ट 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 है क्या ऑप्शन अपन को. सिलेक्शन मोड, इंक, सिलेक्ट, ड्राइंग. इधर इधर है क्या कुछ इन्सर्ट इमेजेस. हां, इमेजेस इन्सर्ट करून टाकूया आता आपण. इमेज हां फोल्डरवरनं. हे कोणाचा आला रे बाबा फोटो इथं. यूट्यूब नाही रे बाबा. आत्ताची इमेज द्या आम्हाला फक्त म्हणा वॅन्डीग्राफची. डॅन ॲडजस्ट द पेपर साईज, सेट द इमेज ॲज ए बॅकग्राऊंड. आणि इथं काय करता येईल त्याला हां हे बघा मोठी पण करता येते मला इमेज. सो ते एक फायदा झाला आता आपला. पण आहे ना ही पेज इथं संपलं आहे बाबा हो. तर मग आपण मला आता वाटतंय मग आपण आता पुढे जाऊयात. पुढच्या पेजवर घेतो जेणेकरून आपल्याला डायग्राम तिथं ओपन करता येईल. Ctrl+V करता येईल का नाही. बरं इमेजमध्ये जाऊन घेतो ऑप्शन. हाँ तो ओपन कर लिया. अभी इसको बड़ा बनाता हूँ. ठीक आहे. शाला.com थँक्यू फॉर द व्हॅन्डीग्राफ जनरेटर. तुम्ही तुमचा लोगो वॉटरमार्क मागे टाकलाच आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर दॅट. सो बरं अच्छा वाटी मग खाली बघा DC पॉवर सप्लाय. आता व्हॅन्डीग्राफ जनरेटर काय करतोय बरं का. हे वर्किंग आहे ना, वर्किंग नीट ऐकायचं सर्वांनी. मी काय वर्किंग लिहून देणार नाही आहे. सगळं वर्किंग तिथं आहे. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे वर्किंग काय. तर पेपरमध्ये तुम्हाला येते 3 मार्काला डायग्राम. ठीक आहे. सो डायग्राम येईल, त्याचं कन्स्ट्रक्शन येईल, वर्किंग येईल. तर व्हॅन्डीग्राफ जनरेटर आपण आहोत आत्ता पेज नंबर 33 क्वेश्चन नंबर 96. रेकॉर्डिंग मी स्टार्ट किया है तो प्लीज रेफर करा ह्या क्वेश्चनला. आणि कसा समजून घ्यायचा आहे ते बघा. तर खाली तुम्हाला एक पुली दिसतीये P1 नावाची, वरती एक पुली दिसतीये P2 नावाची. हे मी सगळ्या गोष्टी समजून सांगतो. P1ला खाली एक ड्रायव्हर मोटर लावलेली असते. ड्रायव्हर मोटर म्हणजे काय
तर हिला ड्राईव्ह केलं आपण, गाडीचं नाही का, गाडीचा गिअर बॉक्स असतो, गिअर ड्राईव्ह केला की तुमचा जो बेल्ट असतो तो ड्राईव्ह होतो आणि मागच्या चाकाला गिअर असतो, तर तो मागच्या चाकाला बघा चैननी कनेक्टेड असतो. आपण चैनने सायकलला बघा, गाडीचं जाऊ द्या, गाडीचं दिसत नाही, तर सायकलला बघा, सायकलला कसं असतं, सायकल जिथून पॅडल मारताय ते ड्रायव्हिंग फोर्स जिथं अप्लाय करतोय आपण, किंवा पेडलिंग जिथं करतोय तिथून तुम्ही मागच्या चाकापर्यंत चेन टाकलेली असते, तिथं पण एक पुली असते आणि त्याला ड्राईव्ह केलं जातं. सो सेम मेकॅनिझम इथं तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त P1 अँड P2 दिस टू पुलीज आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ कन्व्हेअर बेल्ट. बघा सेंटरला म्हणलंय कन्व्हेअर बेल्ट, बी नावाने दाखवले तो कन्व्हेअर बेल्ट. आणि ज्या ठिकाणी पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय बघा किती आहे, 50 kV DC पॉवर सप्लाय. तो तेवढा DC पॉवर सप्लाय एच्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे ब्रश पाहायला मिळेल. स्प्रे ब्रश म्हणजे असं कॉम लाईक स्ट्रक्चर असतं, असं कंगव्यासारखं, कंगव्याला कसे दात असतात तसे. सो इथून जे चार्जेस स्प्रेड किंवा स्प्रिंकल होतील, स्प्रे होतील, ते सगळेचे सगळे ह्या बेल्टवर येतात. मग ह्या बेल्टवर सगळ्याच्या सगळा पॉझिटिव्ह चार्ज, तुम्ही म्हणताल पॉझिटिव्हच का जातो, निगेटिव्ह का नाही जातो ना, निगेटिव्ह जातो. हे बघा इकडच्या बाजूने जर पाहताल तर हा DC पॉवर सप्लायचा निगेटिव्ह पार्ट आहे. तो निगेटिव्ह पार्ट बघा कुठं कनेक्टेड आहे, तर तो ह्या एमला कनेक्टेड आहे, ह्या एम नावाच्या मेटल प्लेटला कनेक्टेड आहे बरं का, मेटल प्लेटला. तर काय होतं, निगेटिव्हवाला सगळं इथून फक्त पॉझिटिव्ह चार्ज स्प्रे होईल, निगेटिव्हवाला हा ग्राउंडला कनेक्टेड आहे, मग तो ग्राउंडेड होतो. मग पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज बेल्टवर ना समूह होतो, जो की नॉन इन्सुलेटिंग बेल्ट आहे. बघा इथं लिहिताना पण लिहिलं एम नावाची प्लेट कशी आहे, अर्थ मेटल प्लेट आहे. बरं आपण इथं जाऊया, चार्ज वरती गेला, आलेला चार्ज सगळा ह्या कॉमने कलेक्ट करून घेतला. हा कॉम कुणाला कनेक्टेड आहे, तर बघा एक असं इथं C स्टँड्स फॉर कलेक्टर ब्रश लिहिलं आहे. आणि हा कॉम कुणाला कनेक्टेड आहे, तर डोम शेप्ड हॉलो कंडक्टरला कनेक्टेड आहे. डोम शेप्ड हॉलो कंडक्टर, ज्याला D ने डिनोट केलंय तुम्ही. आणि त्यानंतर इथं एक आयनचा सोर्स आहे बघा, इथं आयनचा सोर्स, ही एक इव्हॅक्युएटेड चंबर आहे ज्याला E ने डिनोट केलं आहे, इव्हॅक्युएटेड ॲक्सेलरेटिंग. मग काय होतं हे बघा परत एकदा, ह्या पॉझिटिव्ह DC पॉवर सप्लायवरनं पॉझिटिव्ह चार्ज इथं स्प्रिंकल केला जातो, स्प्रे केला जातो, तो सगळा बेल्टवर जातो, बेल्टवरनं तो पुढे पुढे जातो, कलेक्टरवरनं तो कलेक्ट होतो, कलेक्ट होऊन तो ह्या डोम शेप्ड हॉलो कंडक्टरवर जातो. आणि इथं सगळ्याचा सगळा पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही पाहताल डिपॉझिट झाला आहे. डिपॉझिट झालेला पॉझिटिव्ह चार्ज आयनच्या सोर्स थ्रू. आता इथं आयन जो प्रेझेंट आहे, आयन म्हणजे कोण असतं माहिती का, लाईक चार्ज पार्टिकल्स. आयन म्हणजे चार्ज पार्टिकल्स आहे, तुम्हाला लिहिलेलं पण पाहायला मिळेल, ते कुठे आहे ते सांगतो तुम्हाला. चार्ज पार्टिकल्स सच ॲज मग अल्फा पार्टिकल, ड्यूटेरियॉन, अल्फा पार्टिकल, ड्यूटेरियॉन्स, आयोनाइज हायड्रोजन ॲटम्स, हे जे पार्टिकल्स आहे हे इथं आयन सोर्सच्या तिथे पाहायला मिळतात. मग सगळ्याचा सगळा जो चार्ज डिपॉझिट झालेला आहे, जशी वीज चमकते ना आपली ढगामध्ये, आभाळामध्ये, त्याप्रमाणे हा सगळ्याचा सगळा चार्ज इथं हिट करतो आणि इथल्या आयनला ॲक्सेलरेट करतो ह्या इव्हॅक्युएटेड चेंबरमधनं. आणि आयन इव्हॅक्युएटेड चेंबरमधनं इथून एनर्जी घेऊन खूप साऱ्या एनर्जीने खाली जाऊन टार्गेटवर हिट करत असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपलं हे जे वर्किंग आहे ते चालत असतं आपल्या व्हॅन डी ग्राफ जनरेटरचं. मग ते जे वर्किंग आहे त्या वर्किंगमध्ये तुम्हाला जर त्याचं ॲप्लिकेशन पाहायचं असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 95 वाचा आधी. क्वेश्चन नंबर 95 सर्वांनी माझ्यासोबत या. क्वेश्चन नंबर 95 वाचा. काय लिहिलं आहे क्वेश्चन नंबर 95? क्वेश्चन नंबर 95 व्हॅन डी ग्राफ डिझाईन, पेज नंबर कितीवर आहोत आपण, 32 वर. पेज नंबर 32 वर क्वेश्चन नंबर 95. व्हॅन डी ग्राफ डिझाईन अँड इलेक्ट्रोस्टॅटिक जनरेटर, अंडरलाईन करा त्याला, टू प्रोड्यूस व्हेरी हाय पोटेन्शियल ऑफ द ऑर्डर ऑफ मिलियन्स ऑफ वोल्ट. ठीक आहे, मिलियन्स ऑफ वोल्ट. त्यांनी काय प्रोड्यूस केलं, व्हेरी हाय इलेक्ट्रोस्टॅटिक जनरेटर आहे जो प्रोड्यूस करतोय खूप जास्त अमाऊंट ऑफ मिलियन्स ऑफ वोल्ट, एवढा चार्ज तो प्रोड्यूस करतोय. द रिझल्टिंग लार्ज इलेक्ट्रिक फील्ड्स आर प्रोड्यूस्ड टू ॲक्सेलरेट चार्ज पार्टिकल्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, अल्फा पार्टिकल्स. अंडरलाईन करा त्या शब्दांना, यांना ॲक्सेलरेट करायचं. ॲक्सेलरेट करायचे म्हणजे एनर्जी द्यायची त्यांना, टू हाय एनर्जीज.
These high energy particles are useful in the study of nuclear physics. न्यूक्लिअर फिजिक्स आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. ॲटम्स मॉलिक्युल्स न्यूक्लिअर नावाचा आपला चॅप्टर आहे, तिथं जाऊन आपल्याला हे न्यूक्लिअर फिजिक्स शिकायचं आहे. तर त्याच्या स्टडीसाठी हे हाय एनर्जी पार्टिकल्स युजफुल असतात असं त्यांनी सांगितलं आहे. तर स्टेट प्रिन्सिपल ऑफ वॅन डी ग्राफ जनरेटर, खाली प्रिन्सिपल आहे. तर इट इज बेस्ड ऑन द फॉलोइंग इलेक्ट्रोस्टॅटिक फेनॉमेनॉन. काय ते बघा. तर इथं जे शार्प पॉइंटेड कंडक्टर्स आहेत, जे मी तुम्हाला म्हणलं ना असं कांगवा जो असतो ना आपला कांगवा, त्याच्यासारखं इथं स्ट्रक्चर आहे बघा. हे जे स्प्रे ब्रश लिहिलेलं आहे खाली, स्प्रे ब्रश ए शार्प पॉइंटेड कंडक्टर हॅज लार्ज चार्ज डेन्सिटी. याच्यावरची जी, कारण इथून तुम्ही बघा 50 kV म्हणजे 50,000 व्होल्ट DC सप्लाय. सो ए शार्प पॉइंटेड कंडक्टर हॅज लार्ज चार्ज डेन्सिटी. त्यांची चार्ज डेन्सिटी खूप जास्त आहे. हेन्स द सराउंडिंग एअर बिकम्स कंडक्टिंग अँड प्रोड्युसेस डिस्चार्ज कॉल्ड कोरोना डिस्चार्ज. आपला जो कोरोना व्हायरस होता त्याचं स्ट्रक्चर आठवत असेल तुम्हाला, त्यालाही असे काटे होते, आठवते का? ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज कोरोना डिस्चार्ज म्हणताय तिथं. अंडरलाईन करा त्या शब्दाला. when a charge conductor is brought in contact with a hollow conductor. हे बघा, हा जो चार्ज कंडक्टर आहे, आता चार्ज कंडक्टर म्हणजे कोण? इथला चार्ज सगळ्याचा सगळा बेल्टवर जातो. बेल्टवरला हा कॉम C1 कलेक्ट होतो आणि हा डोम शेप्ड हॉलो कंडक्टरवर जातो. when a charge conductor is brought in contact with a hollow conductor, then it transfers the charge to hollow conductor. त्या हॉलो कंडक्टरवर तो चार्ज ट्रान्सफर करतोय. द ट्रान्सफर चार्ज रिसाइड्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द हॉलो कंडक्टर युनिफॉर्मली. हा जो हॉलो कंडक्टर आहे वरती मेटल प्लेट आहे. हंडा कसा असतो आपला? उलटा हंडा. लक्षात ठेवा, उलटा हंडा. हंडा कसा असतो आपला सांगा मला? हॉलो असतो की भरीव असतो हंडा आपला? सांगा बरं. घरी जो हंडा असतो पाण्याचा, स्टीलचा वगैरे, तो कसा असतो? हॉलो असतो की सॉलिड असतो? तर असा उलटा हंडा ठेवल्यानंतर याच्यात तर काय पाणी राहणार नाही. मग इथं कोण राहील? हवा. मग तुम्ही बघा, आता हा जो हॉलो कंडक्टर आहे त्यातला हा सरफेस काढून टाकला, इथला पार्ट काढून टाकला. मग आता हे जे हॉलो कंडक्टर आहे ते असं दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? आणि इथं हा जो C आहे ना, तो असा कनेक्टेड आहे. तो काय करेल? सगळे आलेले चार्जेस इथून कलेक्ट करेल आणि इकडं कुठं ट्रान्सफर करेल? मग ह्या हॉलो स्पिअरवर. कळतंय का? ह्या हंड्यावर. आणि या हंड्याला पुढं कोण कनेक्टेड आहे? एक मेटल आय प्लेट कनेक्टेड आहे बघा, आयनची. आणि इट इज प्रेझेंट इन इव्हॅक्युएटेड चेंबर. हे जे दिसतंय की इथं कनेक्शन बघा, हे बघा मी इथं दाखवतोय कनेक्शन. ओके. सो यहाँ पे दिखाई दे रहा है आपको कनेक्शन. तो ये कनेक्शन पे यहाँ पे आयन सोर्स है, यहाँ पे चार्ज पार्टिकल रखा जाएगा. सो सारीची सारी इथली जी इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आहे ती कुणाला मिळेल? त्या चार्ज पार्टिकलला मिळेल. आणि दॅट चार्ज पार्टिकल विल ट्रॅव्हल विथ व्हेरी लॉट अमाऊंट ऑफ एनर्जी अँड इट विल हिट द टार्गेट. इथं खाली टार्गेट असतं बरं का, इथं दिलेलं नाही त्यांनी. आपल्या डायग्राममध्ये असेल नाही, आपल्या डायग्राममध्ये यांचंच कॉपी आणलंय ते shala.com वाल्यांचं, पुस्तकवाल्यांनी. आणि shala.comचं ते नाव काढून टाकलंय मागचं. ठीक आहे. बघा काही फरक आहे का डायग्राममध्ये? काहीच नाही. नावं फक्त खाली एका खाली एक घेतलेत. P1 P2 काय नामकरण धमकं काय. ठीक आहे. सो दे विल हिट द टार्गेट. मग जे तुम्ही इथं बघितलं आता प्रिन्सिपल, तर व्हॅन डी ग्राफ जनरेटर वर्क्स ऑन विच प्रिन्सिपल? कोरोना डिस्चार्ज. मग कोरोना डिस्चार्ज म्हणजे काय? पॉइंटेड कंडक्टर्सपासनं चार्ज स्प्रे केला जातोय बेल्टवर. पॉइंटेड कंडक्टरवरनं चार्ज स्प्रे केला जातोय कंडक्टरवरती. ठीक आहे. सो दॅट कन्सेप्ट इज कोरोना डिस्चार्ज. तो वर्किंग समझ में आया सभी को? मग कन्स्ट्रक्शनमध्ये दिलंय आणि वर्किंगमध्ये दिलंय. सोपं आहे वर्किंग. जशी आपली वीज कडाडते तसं याच्यावर निर्माण झालेलं जे चार्ज आहे ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे याच्यावर कडाडतं. हे ॲक्सेलरेट होतं एनर्जीने आणि टार्गेटला जाऊन हिट करतं. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये याचा वापर होतो. न्यूक्लिअर फिजिक्स. मग न्यूक्लिअर फिजिक्समध्ये ना शक्यतो न्यूक्लिअर फ्युजनमध्ये ते वापरतात. कशामध्ये? न्यूक्लिअर फिशन. न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय? मग तर जो एक न्यूक्लियाय असतो त्या न्यूक्लियायला त्याच्यावर जर हाय एनर्जी पार्टिकल आपण बंबार्ड केला तर तो हाय एनर्जी पार्टिकल आपला काय होतो? ब्रेक होतो. आणि ब्रेक होऊन त्याच्यापासून तुम्हाला 2 डॉटर न्यूक्लियाय पाहायला मिळतात. ठीक आहे. सो मग न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तुम्हाला असा हाय एनर्जी पार्टिकल लागतो. कारण
न्यूक्लिअर फोर्स जो असतो ना तो स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे पूर्ण युनिवर्समधला, आणि त्याला ब्रेक करण्यासाठी अशा पद्धतीने आपण न्यूक्लिअर फ्युजनचा कन्सेप्ट वापरतो. तर वर्किंग एकदा वाचून घ्या. वर्किंग जे बोललो आहे ते फक्त आता तिथं मेन्शन केलं आहे. त्यानंतर स्टेट युजेस ऑफ वॅन ग्राफ जनरेटर सांगितलं आहे. IMP करा क्वेश्चन नंबर 97ला पण स्टेट युजेस ऑफ वॅन ग्राफ जनरेटर काय काय युजेस बघून घ्या. द मेन यूज ऑफ वॅन ग्राफ जनरेटर इज टू प्रोड्यूस व्हेरी हाय एनर्जी चार्ज पार्टिकल्स हॅव्हिंग एनर्जीज ऑफ द ऑर्डर ऑफ, किती एनर्जी बघा त्यांना, 10 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. सच हाय एनर्जी पार्टिकल्स आर यूज्ड कशासाठी, टू कॅरी आउट द डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट्स, टू प्रोड्यूस रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स, to study the nuclear structure, to study different types of nuclear reaction, paths to accelerating electrons, to sterilize food and to process materials. ठीक आहे. ओके, सो वी आर डन विथ द वॅन ग्राफ जनरेटर. वर्किंग जे बोललोय ते फक्त वाचून घ्या. आता पेज नंबर 30 वर या, सॉरी 29 वर या, आधी 29 वर एक कन्सेप्ट सांगतो डिस्प्लेसमेंट करंटचा, कॅपॅसिटरचा, आणि मग आपण पुढे जाऊया. सो एक्सप्लेन क्वेश्चन नंबर 86, पेज नंबर 29, क्वेश्चन नंबर 86, एक्सप्लेन ओरिजिन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. सो डिस्प्लेसमेंट करंट काय असतो बाबा. सो डिस्प्लेसमेंट करंट त्याची पूर्वरेषा आधी समजून सांगतो डिस्प्लेसमेंट करंटची, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे बघा, आपला जो कॅपॅसिटर असतो, कॅपॅसिटर, तर कॅपॅसिटरमध्ये 2 प्लेट्स असतात बरोबर. आता करंट जर फ्लो व्हायचा म्हणला तर तो इथं बॅटरी आहे, ठीक आहे. या बॅटरीमधनं सप्लाय चाललाय, ही वायर आहे. सपोज हे वायर्ड कनेक्शन आहे. कसं आहे हे वायर्ड कनेक्शन. मग वायर्ड कनेक्शनमध्ये आपल्याला काय वापरावं लागतं, तर कंडक्टिंग वायर. काय वापरावं लागते, कंडक्टिंग वायर. मग ही जी कंडक्टिंग वायर आहे, तर ती कंडक्टिंग वायर इथं प्लेट P1ला, देन प्लेट P2ला, इकडनं पण एक कनेक्शन दिलं आहे बरोबर. सो प्लेट P2वर सगळ्याच्या सगळा कुठला चार्ज जातो, निगेटिव्ह चार्ज. आणि प्लेट P1वर कुठला जातो रे बच्चा पार्टी लोक, सांगा बरं पटकन. प्लेट P2वर कुठला जातोय सगळा चार्ज, निगेटिव्ह चार्ज. प्लेट P1वर कुठला चार्ज जातोय सगळा, पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. मग आता इथं तर दोघांमध्ये फिजिकल कनेक्शन नाही आहे. मग इकडून तिकडं करंट कसं पास होतो बाबा, कारण करंट पास व्हायला तर फिजिकल कनेक्शन पाहिजे. मग करंट पलीकडे जातोय कसा बाबा. मग हे बघा, 2 प्रकारचे करंट असतात. वायरमधनं जो जातो तो कसा आहे, वायर्ड कनेक्शनमधनं जो जातो त्या करंटला काय नाव द्यायचं, IC स्टँड्स फॉर कंडक्शन करंट. क्या बोलने का उसको, कंडक्शन करंट. कंडक्टर के द्वारा जा रहा है इसलिए कंडक्शन करंट. और जो बीच का पार्ट है इन बिटवीन द प्लेट्स, रीजन बिटवीन द प्लेट्स बघा, रीजन बिटवीन द प्लेट्स. सो 2 प्लेट के बीच का जो रीजन आहे, रीजन बिटवीन द प्लेट्स, तर त्यातनं जो करंट जाईल त्याला म्हणूयात आपण ID म्हणजे कुठला मग, तर डिस्प्लेसमेंट करंट. मग हा डिस्प्लेसमेंट करंट नेमका असतो काय बाबा, किंवा कशाला प्रोपोर्शनल असतो, तर हा डिस्प्लेसमेंट करंट डिपेंडिंग अपॉन काय डायलेक्ट्रिक आपण वापरतोय त्याच्यावर डिपेंड असतो. ठीक आहे. मग आता सपोज एअर असेल, काय असेल, एअर. बघा मी सांगतो. मग इकडनं तिकडं तर करंट जातोय, मग कशाच्या फॉर्ममध्ये जातो, तर तो जात असतो इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये. इथं आहे ना 2 प्लेटच्या दरम्यान बघा, इकडं पॉझिटिव्ह चार्ज, इकडे निगेटिव्ह चार्ज आहे, इथं फॉर्म होत असते इलेक्ट्रिक फील्ड. पुढे जाऊन करूयात आपण ते. तर जो डिस्प्लेसमेंट करंट आहे फॉर एअर medium as a dielectric, as a dielectric in between 2 plates of capacitor, तो उस टाइम जो अपन यूज करते वो कैसे यूज करते फिर इन बिटवीन द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर, तर त्याला म्हणतात ID डिस्प्लेसमेंट करंट, विच इज ε0 टाइम्स रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, d∅dt म्हणतात त्याला. काय म्हणतात, d∅dt. सो ID इज इक्वल्स टू ε0 d∅dt.
मग हा डी फाय बाय डी टी काय आहे, वेअर रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतात. डी फाय बाय डी टी इज नथिंग बट फाय बरं का, फाय. पुढे जाऊन आता फ्लक्स शिकायचं आहे तुम्हाला ह्याच चॅप्टरमध्ये. आपल्याला फ्लक्सचा पॉईंट आहे काय रे सार्थक. हां, डी फाय बाय डी टी. सो व्हाट इज डी फाय बाय डी टी देन. सो रेट ऑफ चेंज ऑफ, ये है आपका रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक है. तो आई डी इज इक्वल्स टू लिखा एप्सिलॉन नॉट डी फाय बाय डी टी, ऐसा आपण ने लिख दिया. मग जर एअर नसेल यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक तर काय लिहिताल मग, एअर मीडियम नसेल अदर दॅन एअर असेल तर फॉर डायलेक्ट्रिक अदर दॅन एअर, अदर दॅन एअर, एअर मीडियम, तर त्यावेळेस काय घेताल मग तुम्ही फॉर्म्युला, तर के घ्यायचा मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त. सो देअर फोर आय डी इज इक्वल्स टू के टाइम्स एप्सिलॉन 0 अपॉन डी फाय एप्सिलॉन, डी फाय अपॉन डी टी. फाय वाचायचं बरं केला, काय वाचायचं, फाय. फाय स्टँड्स फॉर पी एच आय. सो दिस इज गोइंग टू बी युअर आय डी, डिस्प्लेसमेंट करंट. ओके. मग हा के कोण आहे, डायलेक्ट्रिक मीडियम कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक हा मीडियमचा कॉन्स्टंट. तो ये लिख दिया भाई अपन ने यहाँ पे. बरं, आता आपल्या केसमध्ये येऊ. हे सार्थक, खालची लाईट लावलेली आहे का सार्थक. तो आई डी इज इक्वल्स टू के टाइम्स एप्सिलॉन नॉट लिखा. एप्सिलॉन नॉट क्या है, परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस है, जो अपन ने इसके पहले देखा है. बरं, आता कमिंग बॅक लक्षात घ्या. आय डी झाला डिस्प्लेसमेंट करंट. मग आता आपण जर त्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या फ्लक्सला जर रिप्लेस केलं तर फ्लक्स म्हणजे आपला इथं डी फाय बाय डी टी, तर तो येतो ई इंटू एरिया. पुढे जाऊन आता तुम्ही शिकणार आहे फ्लक्सची डेफिनेशन. तो फ्लक्स फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1च घेतो मग मी. तो इक्वेशन 1 हे इक्वेशन 1, आणि आपण डिस्प्लेसमेंट करंटला डिफाईन करू शकतो. तर डिस्प्लेसमेंट करंटला डिफाईन करण्यासाठी आपण वापरू शकतो फॉर्म्युला. इट इज डिफाईन्ड ॲज एप्सिलॉन नॉट. सार्थक खालचा लाईट लावलेला आहे का, आणि वरचा लावला ना. ओके, इकडले नाही लावले का, खालचे लाव ना मग, तिथं बटन आहेत खाली. तर यस, डिस्प्लेसमेंट करंट काय मग, तर डिस्प्लेसमेंट करंट इज एप्सिलॉन नॉट टाइम्स दी रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, त्याला म्हणूयात आपण डिस्प्लेसमेंट करंट. त्याची डेफिनेशन आपण नंतर लिहून घेऊया. पण बाबा इथं फ्रॉम इक्वेशन 1ला मॉडिफाय करतो, तर आय डी इज इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट टाइम्स डी फायला रिप्लेस केलं जातं ई मल्टिप्लाइड बाय ए डिवायडेड बाय डी टी. मग आता हा एरिया कॉन्स्टंट असतो कुठल्याही प्लेटचा, तो असा लिहितात ए एप्सिलॉन नॉट डी ई अपॉन काय डी टी. सो ये बन गया फिर मेरे लिए आई डी, डिस्प्लेसमेंट करंट. बरं, मग आता लक्षात घ्या, ए एप्सिलॉन 0 रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट तसं पाहायला गेलं तर कुणाला प्रोपोर्शनल आहे, सो रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्डला. आणि हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड कुठं सेट होते, इथं लिहितो वेअर. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो आपला इलेक्ट्रिक फ्लक्सचा, तर इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ मल्टिप्लाइड बाय एरिया वेक्टर. आता दोघांमध्ये ॲक्च्युली असं असतं, डॉट प्रोडक्ट असतो, स्केलर प्रोडक्ट असतो. इसे लिखा जाता है ई इंटू ए इंटू कॉस थीटा, जो कि हमेशा के लिए थीटा का वैल्यू 0 ही रहता है. ठीक है. बट आता तुम्ही म्हणताल ते का नाही घेतलं, तर हमेशा वैल्यू 0 रहता है थीटा का, दैट्स वाई ये फ्लक्स का फॉर्म्युला ऐसा लिखा है. 0 cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1. तर मी सांगायचा उद्देश हा की ॲज ए आणि एप्सिलॉन आर कॉन्स्टंट, एप्सिलॉन नॉट आर कॉन्स्टंट, तो आय डी इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि मला सांगा, तसं पाहायला गेलं तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ करंट काय सांगतो, जो करंट इथून एंटर होईल बघा, हे बघा, इथून जर वायरमधनं आय सी नावाचा करंट फ्लो होतोय, परत वायरमधनं आय सी होतोय, आणि प्लेटच्या मध्ये जर आय डी फ्लो होतोय, तर जेवढा आय सी तेवढाच आय डी पाहिजे की नाही. तेवढाच पाहिजे सर, कारण जेवढा करंट बाहेर पडला तेवढाच पाहिजे. सो वी कॅन ऑल्सो से दॅट ॲज
IC must be equal to क्या ID. तो conduction current, therefore conduction current is also directly proportional to rate of change of क्या electric field. ऐसा होना चाहिए. सार्थ ये बंद कर, कॅमेरा बंद कर. सो दिस इज द कन्सेप्ट की IC आय डी दोन्ही सेम असून दोघांचाही दोघंही कंडक्शन करंट असू देत IC असू देत, दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपण इथं मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, DE/dt. सो व्हाट इज DE/dt? तो DE/dt को आप क्या लिखोगे? रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक है. आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठं मौजूद आहे? सो इन बिटवीन द प्लेट्स, दोन प्लेटच्या मध्ये जी निर्माण झाली ती कोण आहे रे बाबा? हो, इलेक्ट्रिक फील्ड. ओके. सो लॉजिक समझ में आया फिर सभी को? लॉजिक समझ में आया? सो डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे दोन प्लेटमध्ये बाबा कनेक्शन नसताना हे कसं काय फ्लो होतोय, करंट कसा फ्लो होतोय? तर तो करंट याच्यामुळे फ्लो होत असतो, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि हा इलेक्ट्रिक फ्लक्स कुठून जनरेट होतो? बिकॉज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्डमुळे. आणि रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आपण इथं मेन्शन केलेलं आहे. या ओके फाईन. बरं, 2च मिनटं, लगेच अटेंडन्स घेऊन टाकूयात तुमची. कोण कोण जॉईन केलंय बघू द्या मला. आदित्य भांड आहे, अंजली यवले, चंचल मुठे, गणेश, स्नेहा उदावन, चंचल मुठे, गणेश दगडे, अक्षदा निपुंगे, सिद्धी शिंदे, देन मानसी बाग, लावण्य अल्लाड, स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुंजा, प्रेम गाडेकर, पृथ्वीराज देशमुख, केतन दांगड, सार्थक पाटेकर, सार्थक वाघमोडे, देन सुयश शेळके, जान्हवी चोर, सिद्धी लबडे, सिफा शेख, स्नेहल वाघमारे, श्रावणी सुपेकर, तन्वी तोरडमल, वैष्णवी जाधव, वर्षा घुले. ओके गोईंग ग्रेट. ठीक आहे. सो मला तेवढं अटेंडन्स घ्यायची होती. लगेच ग्रुपवरही तुमच्या शेअर करून टाकतो, म्हणजे आपल्या पालकांना कळायला काय चालू आहे. ठीक आहे, ग्रुपवर शेअर केलं. बरं, कमिंग बॅक. मग डिस्प्लेसमेंट करंटची आपल्याला डेफिनेशन लिहायची होती. तर डिस्प्लेसमेंट करंटची डेफिनेशन लिहून घ्या लगेच. एकच मिनिट. एकच मिनट बच्चा पाटिलो. हाँ चलो, डिस्प्लेसमेंट करंट का डेफिनेशन लिखो. MCQ मध्ये पण विचारलं आता हे डिस्प्लेसमेंट करंट. हां लिखो. चला लिहून घ्या सर्वांनी. थांबा मीच लिहून घेतो बाबा, तुम्ही कशाला लिहिता? नाही का नाही, तुम्ही म्हणजे मी डेफिनेशन लिहितोय छोटीशी. तर यस, यहाँ पे डेफिनेशन लिखते हैं अपन डिस्प्लेसमेंट करंट का. डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. मग डिस्प्लेसमेंट करंटची काय डेफिनेशन आहे बाबा? तर formula का हाँ, इट इज डिफाइंड ॲज इट इज द करंट. इथं लिहिलं आहे. हां, इट इज the current which flows in the gap between the plates of capacitor
during its charging, during its काय charging, which originates due to which originates due to which originates due to time varying electric field, due to time varying electric field time varying electric field in the space between in the space between the two plates of capacitor, two plates of capacitor, ठीक आहे, दोन plates of capacitor मध्ये. तर दिस इज हैपनिंग बिकॉज ऑफ द टाइम वैरिंग इलेक्ट्रिक फील्ड, एंड जो कि अपन ने डेफिनेशन लिखा उसका फॉर्मूला भी ऊपर लिखा, आणि करंट आहे, करंटचं युनिट वगैरे सगळं सेम असतं, त्याच्यात काही बदल होत नाही. तर बच्चा पार्टी मग आज आपण हा जो पार्ट कंप्लीट केला आहे तर तो डिस्प्लेसमेंट करंटचा आहे. कॅपॅसिटर इथं ऑफिशियली आपला संपला आहे. कॅपॅसिटरवर बेस जे काही पार्ट होता, जे काही न्यूमेरिकल्स होते ते आपण सगळे कवर केलेले आहेत. काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला की नाही? 11वीची बॅच मी ग्रुपवर टाकला होता. 11वीची बॅच आपली सुरू होती आहे. कधीपासून सुरू होती आहे नवीन 11वीची बॅच? तर ऑनलाईन बॅच 1 जुलैपासून सुरू होती आहे. ऑफलाईन बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. तुमचे कुणी मित्रमैत्रीण, भाऊ बहीण, नातेवाईक जर कुणी असतील तर त्यांना आपल्याविषयी नक्की कळवा. जमलं तर मी परवा बघितलं होतं वैष्णवी पेरेने माझा व्हिडिओ स्टेटसला पण ठेवला होता. तुमच्या रेफरन्सने जर कोणी ॲडमिशन आलं, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं आहे, तर ॲडमिशन रेफरलमध्ये आपण विद्यार्थ्यांना आपली जी बॅग असते सक्सेस सायन्स अकॅडमीची ती गिफ्ट म्हणून देत असतो. तर ती बॅगही तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळेल. तर प्लीज डू रेफर युअर फ्रेंड्स, युअर रिलेटिव्स, क्लासमेट्स, किंवा क्लासमेट नाही म्हणा आता, पण तुमचे आता ज्युनियर्स म्हणूयात आपण. तुम्ही आता 12वीला आहात, 1 वर्ष पुढे आहात, तर 11वीला जर कोणी इंटरेस्टेड असेल ऑनलाईनसाठी पण, तर त्यांना जरूर आमच्याविषयी कळवताल ना? कोण कोण कळवेल? कोण? तन्वी म्हणते मी कळवते, स्नेहल म्हणते, अरे बापरे, लावण्या, स्नेहा, वैष्णवी. तुमच्या लाईफमध्ये जर आपल्या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून काहीतरी फरक पडला असेल, तुम्हाला वाटत असेल की आम्ही बाबा डिझर्व करतो बाकीच्या मुलांना तुम्ही रिकमेंड करायला, तर प्लीज डू रिकमेंड अस. आणि आपल्याच नगर जिल्ह्यातील आहोत, आणि आम्हालाही आमचेही प्रयत्न आहेत ग्लोबल जाण्याचे, जसे नॅशनल लेवलचे एज्युकेटर्स आहेत त्याप्रमाणे. तर तुमची साथ महत्त्वाची आम्हाला. तुम्ही जर आम्हाला हातभार लावला तर नक्कीच आम्ही पुढे जाऊ शकतो. विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवा. आमची ताकद कमी पडते नॅशनल लेवलच्या ब्रँडसोबत. तर पण त्या तोडीचं जर एज्युकेशन आम्ही देत असतो तर निश्चितच आम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. या ओके. सो बच्चा पार्टी लोक, मग अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी आता हे कॅपॅसिटरचे जे लफडे होते ते लय कवर केलेत. आता आपल्याला जायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पार्टवर. ऑफलाईनच्या मुलांचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स कदाचित आता आणखी 2 सेशन, आज कुठला वार आहे? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, 2 सेशनमध्ये कदाचित त्यांचा संपायला बसला आहे. सध्या त्यांचं जे चालू आहे ते नाही कुछ तो गडबड आहे त्या. 2 सेशन पण नाही लागणार, जास्त लागतील. ठीक आहे. सो कारण बडा पार्ट रिमेनिंग है, तो मी सगळे न्यूमेरिकल्स ते घेतो त्याच्यामुळे वेळ लागतो. आणि तुमच्या पार्टमध्ये पण आपल्याला जेवढं कवर करून घेता येईल तेवढं कवर करून घेऊयात. तर यस, कमिंग बॅक. तर सर्वांनी काय करा, आता पेज नंबर 1वर या. सेम चॅप्टर, पेज नंबर 1. सेम चॅप्टर आपला कंटिन्युएशनमध्ये चालू आहे. बनकर सर येईपर्यंत आपण गॉसला उडवून टाकूयात आपला. सो घास माहिती ना, घास जनावरांना टाकतो ते घास माहिती ना तुम्हाला लोकांना? तर त्या घासचा भाऊ होता गॉस नावाचा सायंटिस्ट होता, बाबा होता. त्याने सांगितलेला हा लॉ आहे.
तर गास लॉ काय आहे ते बघूयात. आधी पहिल्यांदा आपण कन्सेप्च्युअल डायग्रॅम बद्दल जाऊयात. कन्सेप्च्युअल डायग्रॅम काय रे बाबा, तर तुमचा जो सरफेस आहे त्या सरफेसने कसंही असू द्यात, ठीक आहे, एनी आर्बिटरी सरफेस, तर पण त्या सरफेसने चार्ज इन्क्लोज केलेला पाहिजे. चार्ज म्हणजे सपोज आता इथं +Q1 नावाचा एक चार्ज आहे, इथं +Q2 नावाचा चार्ज आहे, इथं -Q3 नावाचा एक चार्ज आहे, -Q3, ठीक आहे. सो असे चार्जेस एन्क्लोज केले. कुणी केले? या सरफेसने. एनक्लोज्ड सरफेस, एनक्लोज म्हणजे क्लोज सरफेस सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर. सो दिस इज गोइंग टू बी युअर कन्सेप्च्युअल डायग्राम. तर कन्सेप्च्युअल डायग्राम आहे, कन्सेप्च्युअल डायग्रामच्या खाली इक्वेशन आहे किंवा फॉर्म्युला आहे. तर पहिल्यांदा इक्वेशन लिहितो, मॅथमॅटिकल इक्वेशन. काय बोलतो बाबा गास लॉ? तर गास लॉ बोलतो इलेक्ट्रिक फ्लक्स, the total electric flux coming out of the closed surface is always equal to 1 upon epsilon naught times the algebraic sum of the charges enclosed by the surface. हे बघा, नाही समजलं सर, डोक्यावरून गेलंय, काय हरकत नाही. मग आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. आता काय असतं की ज्यावेळेस तुम्ही एखादा पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करता, तर तो काय करतो, आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. काय करतो? इलेक्ट्रिक फील्ड. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पण हे बघा, यांनी आपली स्वतःची पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड आजूबाजूला तयार केली. आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना, तो काय करतो, त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टूवर्ड द चार्ज असतात. हा, त्याला इथं वाटल्यास मी कलर बदलतो, त्याच्यात टूवर्ड द चार्ज असतात, टूवर्ड द चार्ज अशा, ठीक आहे. सो टूवर्ड द चार्ज, टूवर्ड द चार्ज, टूवर्ड द चार्ज. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा टूवर्ड द चार्ज असतात. इथं सेकंड केसमध्ये आउटसाईड, बाहेर असतात, अशा अशा प्रकारे असतात. तर या सगळ्यांचा नेट इफेक्टिव्ह जो इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर येतो, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स. हे बघा, यातनं आता बाहेर उजेड पडणार आहे. तुम्ही काय करायचं माहिती का, घरी काय करायचं, एखादा स्पेरिकल बॉल घ्यायचा, प्लास्टिकचा घ्या, ठीक आहे, स्पेरिकल बॉल, प्लास्टिक स्पेरिकल बॉल. आणि त्या स्पेरिकल बॉलमध्ये जर आपण एखादा लाईट ठेवला, लाईटचा सोर्स ठेवला, लाईटचा सोर्स काय घडेल रे, तर लाईटचा सोर्स ठेवला तर याला जर होल पाडले आपण या स्पेरिकल बॉलला, सर्क्युलर नाही बरं का, स्पेरिकल 3 डायमेन्शनल. आणि तर मग याचा जो उजेड आहे ना, आणि अंधाऱ्या खोलीत जर गेलं तर तुम्ही असं पाहताल, हा सगळा उजेड असा बाहेर पडतोय आहे ना, ह्या होलमधनं बाहेर पडतोय. आणि ह्या होलमधनं जर उजेड असा बाहेर पडला, तर ही जी प्रोसेस आहे, उजेड जो बाहेर पडतोय तो, ठीक आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मग ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स सरफेस बरोबर कशा, ह्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर निघता येते, तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. मग हा इलेक्ट्रिक फ्लक्स कशावर डिपेंड असतो, तर इट डिपेंड्स अपॉन 1 अपॉन एप्सिलॉन नॉट्स अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एनक्लोज्ड बाय द सरफेस. सो दिस इज गोइंग टू बी योर कंसेप्चुअल डायग्राम. उसके बाद ये इक्वेशन है, तो अभी स्टेटमेंट लिखेंगे यहाँ पे. सो व्हाट इज स्टेटमेंट, व्हाट इज माय स्टेटमेंट? तो स्टेटमेंट लिखता हूँ, द अल्जेब्रिक सम ऑफ, द अल्जेब्रिक, हाँ, सम ऑफ, हाँ, सॉरी सॉरी सॉरी, सुरुवात अशी नाही रे बाबा, हो. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स, बघा, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स coming out of closed electric surface, coming out of the total electric flux coming out of closed electric surface, the total electric flux coming out of closed surface is equal to 1 upon epsilon naught टाइम्स एप्सिलॉन नॉट. म्हणजे कोण आहे रे हा, कोणी सांगेल का मला? एप्सिलॉन नॉट काय असतो? एप्सिलॉन नॉट त्याला कुठला कॉन्स्टंट म्हणतो आपण? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. किती असते त्याची व्हॅल्यू आपण शिकलोय मागच्या म्हणजे कॅपॅसिटरमध्ये. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ क्लोज सरफेस इज इक्वल टू 1 अपॉन एप्सिलॉन टाइम्स द algebraic sum of the charges algebraic sum of charges enclosed by the surface, enclosed by the surface. So this is going to be your statement बच्चा पाटील हो. हे बघा, फाय होता, फाय म्हणजे कोण? टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स.
कसं येतोय, बाहेर येतोय. कुणा थ्रू येतोय, क्लोज सरफेस थ्रू येतोय. इज इक्वल टूचं साईन 1/ε टाइम्स इथं जे आपलं होतं हे बघा, फाय इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू equal to 1/ε times algebraic sum of the charges enclosed by the surface. The total electric flux coming out of the closed surface is equal to 1/ε times the algebraic sum of charges enclosed by the surface. हे झालं तुमचं स्टेटमेंट. ओके बच्चा पार्टी लोक. सो मग आता सपोज तुम्हाला जर विचारलं आता बघा, हे बघा, एखाद्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी इथंच लिहून देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एक स्पियर आहे. त्या स्पियरमध्ये Q1 नावाचा चार्ज आहे, Q2 नावाचा चार्ज आहे, Q3 नावाचा चार्ज आहे. त्यांनी एनक्लोज केलेला आहे. लेट आपण असं म्हटलं की Q1 इज इक्वल्स टू दिला आहे त्यांनी +2 कुलम, Q2ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी +3 कुलम हा चार्ज इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कुलम. आणि Q3ची व्हॅल्यू दिली आहे सपोज त्यांनी -1 कुलम. तर त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे टू फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स लिंक्ड विथ स्पियर. फ्लक्स लिंक्ड विथ कोण, स्पियर. ह्या स्पियरशी लिंक असणारा इलेक्ट्रिक फ्लक्स काढा बाबा. सो आपण गास लॉ वापरायचा. पहिल्यांदा चार्जेस हे सगळे आतमध्ये आहे का, एनक्लोज आहेत का चार्जेस, का बाहेर एकूणही मौजूद. चला एखादा लगेच इथंही देतो एक्झाम्पल. एखादा इथं बाहेर असा, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आहे +4 कुलम. पण हा जो चार्ज आहे आता हा कुठं आहे, आउटसाइड द स्पियर आहे. हे बघा, इनसाइड द स्पियर पाहिजे सगळे, क्लोज्ड इनसाइड द स्पियर. कसे पाहिजे, क्लोज सरफेस पाहिजे. लक्षात घ्या, ही हिंट आहे तुम्हाला, क्लोज सरफेस पाहिजे. सो देअरफॉर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स काय लिहिताल मग, 1/ε टाइम्स अल्जेब्रिक सम ऑफ I from 1 to n QI चार्जेस एनक्लोज बाय द सरफेस. मग लिहिताना आता काय करताल, 1/ε हाँ चार्जेस को कैसे लिखोगे, तर अल्जेब्रिक सम आहे म्हटल्यानंतर हे बघा, I वॅरिंग फ्रॉम 1 to n Q1 + Q2 + Q3. Q1ची व्हॅल्यू किती, Q4 का नाही घेतला विचारात, कोण सांगेल, स्नेहा. Q4 का नाही घेतला विचारात, फक्त Q1 Q2 Q3 का घेतला विचारात. तर हे तिन्ही चार्जेस सरफेसच्या आतमध्ये क्लोज सरफेस आहे. सो मग त्यांच्या व्हॅल्यू टाका, डायरेक्ट आन्सर काढा. 1/ε व्हॅल्यू टाका. काय लिहिलंय, 2 3 -1. आणि Q4 का नाही घेतला विचारात, बिकॉज इट इज प्रेझेंट आउटसाइड द स्पियर. ठीक आहे, आउटसाइड द स्पियर. +2 + 3 5 -1. सो मग इथं आन्सर बनलं तुमचं 4/ε. सो दिस इज गोइंग टू बी द इलेक्ट्रिक फ्लक्स. आता सर इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय, इथं नाही सांगणार. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला पुढे सांगेल मी, तो तुम्ही चॅप्टर 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकायला हवा होता. पण जो की तुम्ही डायरेक्ट 12वीला आलेले आहेत, तर मी तुम्हाला 11वीचाही इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा फॉर्म्युला सांगेल. पण आत्तापर्यंत तुर्तास फक्त आपण गॉस लॉवर कॉन्सन्ट्रेट करूया. ठीक है बच्चा पार्टी लोग, चलो अभी मैथमेटिक्स का सेशन स्टार्ट होने वाला है. कल अपन स्टार्ट करेंगे नया पार्ट. कौन सा, ये इलेक्ट्रिक फ्लक्स का अदर फॉर्मूला. फ्लक्स इज गिवन बाय द फॉर्मूला इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी मल्टीप्लाइड बाय एरिया वेक्टर. तो कल वो पार्ट अपन कवर करेंगे. चलेगा, फिर थांबूयात. टाटा बाय बाय. मॅथमॅटिक्सचं सेशन लगेच सुरू करतील सर. यस.